समितीचं काम होतं, ती शिंदे समिती बंद केली होती. ती लगेच मये शब्द कायद्यात थोडेफार मागे पुढे असतील, ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची. ओके हो म्हणले, कारण ती सुरू करायची, तिला काही काम नाही, मान्यच केलं. हा तिला काही काम बी नाही, तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेतली. हा, आणि त्याच्यामुळं लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं एकदम सोपंच होतं. कक्ष असल्यावर शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, म्हणजे मागचे. परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही, काय तुमच्यातलं जोडा ताडी त्याला मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं, दोन डायरेक्ट गाव लेवलवर यादी ग्रामपंचायत चिटकायची नोंदी निघालेल्या आणि गावातच वाटप प्रमाणपत्र, आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं आहे. त्याच्यामुळं तिला शोधायचं तर काही अधिकारी हेच आण तेच आण, तो आजाचा तिशी आण, तो पांज्याचा. वंशवळ समितीने वंशवळ जुळलेली कशाला नाटकं करतो, असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. 2 अधिकारी तसे आहेत, एक आहे बीडला आणि एक आहे धाराशिव. हे 2 लय शहाणे आहेत. कोण आहेत आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, पोरं सांगतात आमच्या लक्षात नाही. बीडला कोणतरी लेडीजच आहे आणि धाराशिवला कोणीतरी, ती देतच नाही. काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बरं. बडतर्फ हे बदल्या करून पाठवून काहीच उपयोग होत नाही. शेवटी काय ना, कुत्र्याचं शेवट वाकडत वाकडत किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत नाही. हे नकोच येत असली कीड, चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती. आता मी 2 मुद्दे सांगितले पोराव. शिंदे समिती काम करणारे, दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणारे. वंशवळ समिती गठीत करा, ती बंद पडली. आणि मोडी लिपी अभ्यासक नाहीयेत, फारसीचे नाहीत, उर्दूचे नाहीत, त्याच्यामुळे नोंदी शोधता येत नाही. ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या, म्हणजे त्यांना भाग भांडवल कमी नाही पडणार समितीला. गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं, मुद्दाम मीडिया समोर सांगतो माझं नाविलाज, पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले. तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही, हे सत्य आहे. मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं तुम्ही पैसे नाही दिले. ही त्याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक आहे, त्यांना अधिकार द्या. शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या, ते विधानात दम जाऊ शोधी देत. जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरातत्व, पुरा अभिलेख, पुरातत्व अभिलेख, पुरा अभिलेख शॉर्टकट मध्ये काय म्हणते तर खरं तर त्याचं पुराच. पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे, आणि पुरा अभिलेख